हे पोरं कुठे गेले साऱ्या सकाळचं काय माहिती बाई. हां पाहुणे पाहायला येणार आहे काय डोकं चालना बाई. मायवालं तर काय गणितच कळा नाही. हे पोरं धोरणात वागत नाही काहीच नाही. हां कसं काय वागावं असं झालंय बाई मला. याच्याकडं लक्ष द्यावा का या पोरीकडं लक्ष द्यावा का या पोरीचं लग्न करू का या पोराचं लग्न करू. इतका माझ्या डोक्याला टेन्शन आहे बाई. कामधंदा पाहावा का या पोरांचे लग्न करावा. हां आणि पोरांचा बाप तर भुरकाळून 14-15 वर्ष होत आले. त्यानं परत मागं वळूनच पाहिलं नाही. आता हे कसं चालवलं आणि कसं सांभाळलंय माझ्या जीवाला माहिती. पूर्वा ए पूर्वा काय करते ग बाई. काय नाही अगं उरकत होते. अगं तुला पाहायला पाहुणे येणार आहे. हा माहितीये मला. तू कशाला एवढं टेन्शन घ्यायला लागली. अगं मला लई टेन्शन येतं बाई. पोटचा गोळा जाणार आता. अगं नको रडू तू. नको रडू ग. मला पण वाईट वाटतं मग असं जर तुम्ही रडले तर मी लग्न बिग्न नाही करणार बरं का. नको बाई पोरीची जात काय घरात ठेवायची राहते का बाई. सांग बरं. मग मी तुला तेच म्हणतेय ना ग. तुम्ही असं रडत बिडत बसले तर मग मला तरी इथून जाऊ वाटेल का. मला पण तिकडे जाऊन तुमची काळजीच लागणार आहे. तेच ना बाई जुन्या लोकांची म्हणे पोरीच्या जातीने लई दिवस राहू नये माहेरी आणि मळ्याची कोथिंबीर वास जातो गावाच्या बाहेरी. पण अजून माझं वय आहे. तुम्हालाच घाई आहे लग्नाची माझ्या. अगं पण विशिष्ट वयामध्ये पोरीचं होऊन गेलं तर आई बापाला टेन्शन नाही राहत. दुसरं काय आहे त्याच्यात तो बाप तर गेला निघून एखादी आव घेऊन. आता हे मला करणंच आहे ना. आणि त्याच्यात तो भावाचा तपास नाही काय नाही कुठं खापलाय काय माहिती. त्याचं काही गणित कळा ना बाई मला तर. हा ना मी पण त्याला खूप फोन लावले त्यांनी काही उचललेच नाही माझे फोन. सांग बरं. आता आपल्यावरूनच घे. आपल्याकडे पोर आहे समजा तू किती स्थळ येत्या पण तो पसंतीचा असला तरच मी हा म्हणाल ना. हा ते तर आहे. तसं याच्या टायमाला आपण जसं तो टायमाला मी गप बसून घेतलं तसं याच्या टायमाला जर याला पोरीच नाही भेटलं तर काय करू. हे पोरे बियाने असं हुकेल वाहण्यासारखं वागत बाई. मला लई लोड येतं पूर्वा काय सांगू तुला. अगं आई तू टेन्शन नको घेऊ बिलकुल. हे बघ देव ना चांगलंच करल आपलं. त्यामुळे ना तू टेन्शन नको घेऊ. ते तर हायच आपण कोणाचं वाईट केलंय म्हणा. हा ते तर आहेच. पण टेन्शन येतं बाई. असं कसं म्हणून चालन. नाही घ्यायचं तू टेन्शन. ना पोया बियांची तयारी कर वय तवर. बरं बरं मी करते तयारी. आणि ऐक पूर्वा मी तुला काय सांगते. हा बोल ना. या बाय पाहुणे आले. हा पोरगा जर देखना असला तुला जर पटेल असला तू तिकून मला खुनवायचं. हा आणि त्यांना फक्त पाणी द्यायचं. जेव्हा ते हा म्हणतील तिथून पुढं मग चहा. आणि त्याच्यानंतर परत देण्या घेण्याचा काही विषय निघाला सगळं त्यांची ते करून घेणार असलं तर पोहे करायचे नाही तर करायचे नाही. अगं आई पण ते काय म्हणतील हे किती बुरटे आहेत म्हणून. जाऊ दे म्हणू दे बाई मरू दे तिकडे. सांग तुझं आतापर्यंत किती लोकांच्या पुढे पुढे केलं ग. पोहे कर चहा कर रसना कर लिंबू पाणी कर. पण ते प्रत्येक इथं करावंच लागतं ना. पण मग खाऊन पिऊन गेले बाई आणि खुशाल नाही म्हणून सांगितलं. सांगतो मध्ये काय कमी. ते तर आहेच. आणि आता तर या पाहुण्यांना तर आपण पक्क पिळून काढायचं बाई तुला सांगते. हा हा चालेल पण इतकं पण पिळू नको. नाही नाही आपली पसंती झाली तर. हा तेच. बरं जमते मग मी करते बाकीची तयारी माझी. जायच्यावर तू आवरून बिवरून घे भांडे कुंडे घसून घे. हा चालते. आता आहेच का काम पण माझ्याकडेच आहेत. आजचे दिवस कर वय काही लगेच तू हात पिवळे नाही जाणे लगेच तो हात मेहंदीने लागली. माझं लग्न जरी झालं ना तरी तिकडून तू फोन करून बोलवशील ये माझ्या घरी भांडे घासायला. हा मग दिवाळीला मी तसंच करून ठेव. हा तेच कर नाही का. बरं आहे चांगलंय करा तेच. वय पाहुणे का म्हणून येईना काय ना बाई. काय पाहुण्यांचं गणित कळा ना मला तर. आता आहे ना मस्त झालं सगळं काही होऊन जाईल बरोबर. कुठं खपला होता रे तू सारे सकाळचा. खपला होता ना आज काय नवं लुगडं बिगडं दिसून पुढं काय. नाही नाही तू कुठं खपला होता मला ते सांग. कोण मग वरातीला काय वरातीला कोणाच्या जाऊ. मग एवढं लुगडं बिगडं हे कोणा दिलं तुला. भाई तो काय खरं नाही रे. कोणाच्या इथून भीक आणलं. बीक काला आणू मग तो दिवाळीला गेल नाही का तू सुधीत होता का नाही. एवढं भारी दिसत काय वागतो काय ना बाबा तू तर टेन्शन आलं येड्या. तुला काय करायचे काय काळजी बिळजी काय हाय का नाही. अगं लय भारी दिसू राहील तो. चांगली दिसत ना. एकच नंबर दिसू राहिली. मग काय बरं आपली चॉईस कशी आहे. मग लुगडं मामुळं चांगलं दिसतं का लुगड्यामुळं मी चांगली दिसत. बरं मी काय म्हणतो माहितीये का. अगं
तेवढं ते मागणं टाकायला गेलो असतो ना. कोणाचं? हं? कोणला? आपली हा पोरीला पाहिला पाहुणे येऊ राहिले पहिले तिच्या हात पिवळे कर. काय दिदीला पाहून हा निस्ता अर्ध्या हळकुंडाना पिवळा नको वस सुटू. तो का लगेच वयातून नाही चालला तू, तुला दम निघा ना. बरं आहे बाय, तू म्हणते तसं करू, पण ऐक ना मी काय म्हणते बाय. हा एक त्या बाय पप्पा तिकडे गेले तिकडेच गेले, बरोबर आहे की नाही. माझ्या डोक्यात एक प्लॅनिंग होतं. काय? आपण काय करू, हम्म, आता जे बी पाहुणे येते ना हम्म, सगळे यांच्यावर ढकलून देऊ हम्म, लग्नाचं. आणि दीदीच्या लग्नाला ना पैसे मागू यांच्याकडून, पैसे घेऊ हम्म. आणि त्यात पैशात मला लग्न करू. दीदीचं करून माझं करू. कोणाकडून पैसे घ्यायचे? पाहुणे आले का हा पाहुण्याकडून पैसे घ्यायचे, हा त्यांना म्हणलं लग्नाला पैसे द्या. हम्म, 5 लाख घ्यायचे, हम्म. 5 लाखात 2 लाख खर्चायचे, 3 लाख माझ्या लग्नाला खर्चायचे. हा ते पाहू आता बराबर करू आपण. पण त्या पाहुण्यांना चांगली व्यवस्थित विचारपूस कर. आता हे बाय तू 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 परत मग चिडू नको. तू म्हणते का गा बस, मग पाहुणे देखत जर तो मग अपमान जर केला ना भाऊ, मी तर फाशीच घेऊन टाकेल. का म्हणून? मला अपमान अजिबात सहन होणार नाही. तू मला 2-4 कानं मागे नाही रूम मध्ये नेऊन, पण पाहुण्या रावळ्या देखत मला अजिबात सहन होत बरं नाही. काय नाही बोलत, आवर घे आवरून सावरून जरासा. फोन लाव त्या पाहुण्यांना, कुठं आले काय आले. कोणते आता त्यांचा नंबर नाही, काही नाही, ओळख नाही, तो पाळख नाही. याच्यातून सकाळी फोन करेल, आता फोन लाव. हा का, हा मी झोपतच असेल तेव्हा. हॅलो राम राम. हा म्हटलं आम्ही दही फोडे बोलतोय. दही फोडे बोलतोय, दही फोडे हुंडेवाडीवरून. ते बोल गाय तू. हॅलो अहो गजराबाई बोलते. अहो मा पोरग बोलत होतं फोनवर. आता त्याचा आवाजच तसा आहे. नाही नाही पेत खात नाही, आमचं सारं घर माळकरी. कवा येते तुम्ही? येऊ राहिले ना? या या, किती वेळ लाग? हा या मग, काय नाही जवळ या. हा या, घाटामध्ये येऊ राहिले. ते या आवाज ते घर फोडे का गे? हा 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 म्हणजे दही फोड्याची पोरगी घर फोड्याच्या घरात द्यायची. हा असं. बरं आहे, जाऊ दे. म्हणजे का काय हम्म. हे काय घर फोडीत होते काय लोकांचे? कोणते? हा आता आपल्याला काय घेणं पडलं, पोर द्यायची मतलब आहे. चांगलं असलं तर देऊ. घर फोडीत होते का संडास फोडीत होते लोकांच्या, आपल्याला काय माहिती का दगड फोडीत होते का डोकं फोडीत होते, कोणाचं काय घेणं पडलं. आणि आपल्या दीदीचं डोकं फोडलं मग. हा, मग त्यांना कसं करील मी? पहिले पाहून घ्यायचे मार्के आहे का नाही. आणि या बाय हा आपल्या दीदीची फारकत व्हायला सांगू नको बरं का. नाही नाही ते नाही सांगायचं, तो विशेष नको काढू. फ्रेश माल सांगेल त्यांना. माल बोलते का काय? अरे मग त्यांना सांगावं लागत तसं. काय आहे तुम्ही, चल. चाल. मी काय म्हणतो, काय? लघवी करून आलो. अरे आता किती वखत मुतायला जातो रे? पाणी पिलतो जास्त. सारे रस्ते रे गाडी थांबी थांबी आणली ना. आता तुला एवढा टाइम झाला माहिती का आपल्याला यायला? 2 मिनिटं. चाल तिला जाऊन मुता त्याच्या बाथरूम चल. तिथं असं का बाथरूम? आणि बॅग बरं मी काय येतोय हा, आता बाई शेवटची पोरगी तुला. शेवटची म्हणजे हा, मी परत पोरगी दाखवणार नाही तुला आता. का बरं? आणि माझा कवर पाहायच्या पुरी सांग. तू आता मागची पोर 8 दिवस झाले पाहायला गेलो, फक्त डोळा जा किती ती पोर कवर नाकर केला तिला. म्हणजे अशी काय एकनी बायको बघू का मी? काय काय झालं ते पोर? गोरी पार किती होती? गोरीला काय करता? मग तिला दिसत नव्हतं काही. हा दिसत नव्हतं. एका डोळीनी. तो चेक करून पाहिला डोळे दिसत नव्हते. मग ही पोरगी चांगली का? आता मी का पाहिले अजून गेलो? तुम्हाला डोक्यात नाही का माझं लग्न व्हावं म्हणून? बिगर लग्नाचं राहीन बरं का मी. काय झालं, मला फोन आला एक जणांनी सांगितलं म्हणजे अमुक अमुक ठिकाणी पोरगी. मग त्याला नंबर दिला, मग त्या बाईला फोन केला. हा, मग ते बाई म्हणा आहे मुलगी आणि एक मुलगा आहे. तर मग म्हटलं येतो पाहायला मी. बरं म्हणा या म्हणा. असं म्हणजे हुंड्याचा काय विषय अजून काहीच नाही ते रेल. म्हणले नाही काय तुम्ही? अजून विषयच नाही काही. तुम्हाला माहिती आहे ना काय हुंडा घ्यायचा कचकून 10 लाख रुपये. ते पाहू चाल बा हा, तू. लग्न होऊन पैसे राहिले पाहिजे ना. पैसे राहिले पाहिजे काय आणि माझ्या भावाचं लग्न झालं पाहिजे. अरे हा तो ते लहानच. हम्म. हा, 10 लाख हुंडा घ्यायचा. हा आपल्याला घर पुढे माझं. हा, मग 5 लाखच उडायची बर आणि 5 लाख
दादाच लग्नाला घालायची. अंड्याचं करायचं का मग गोट्याचं करायचं? ते सगळ्याचे होईल माझं आता बघा आधी बघा. माझी तोच नाव करू ना हा. आता, अंड्याचंच करायचं ना आधी, हा ते मग गोट्याचं नंतर करू. ते काही करा पण माझं आधी करा, हा, चाल मग. नाहीतर अंडे ना फुटतेन. नाही नाही पोड अंडे चला. फोडायचे नाही बाबा. हा जमलंच पाहिजे हा तुम्हाला सांगू चालेल, तुम्ही. चालेल. सोयरीक मी घेतो बरोबर ते करतो. गुतून पडलो एकदा काय पाहुणे आले ना मी मोकळा होऊन जाईल. डोक्याला ताण. आले वाटतं पाहुणे आले वाटतं. पाहुणे आले वाटतं. ए, आई आई पाहुणे आले का? पाहुणे आले. आले का? हो ना. इकडं कुठं बॉम्बा मारीत चाललं, त्यांना काही नमस्कार वगैरे. या, राम या, राम 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 राम. पाहुणे तुम्ही पळत गेले आता करा. राम राम. या. काय बरं घाबरले पोर? घाबरले का? सांगायला आलते. बरोबर. सांगायला आलतो या ना. चला बस पोर तुला इतकं घाबर पळवलं ना? इथं बसायचं. दिली ना त्या उठ ना. बस. धर त्याला पोर आणायला ते. ते मागच्या पोर एवढं टायमाला मांदाडच दिसते. कोणतं मांदाड दिसते पोर. कोणतं? ते त्याला सांगत आहे छटया. बस. हो बसा. आई शांत बसा बरं का लय. बस तुला सांगतो बरं का. भाड्या काय म्हणलं माहिती का काळ्या मंदाड म्हणतो मला. याचे दात पाडीन दाव कळत नाही आता. ना आता मीच पाडी ती बस. नाही तर हलकट बी बाबा हा बोलून घ्या. हा बोलू ना आता. बस. हे बघ तुमचा आपला फोन झाला का? हा. फोन झाल्यावर तुम्ही म्हणा येऊनच जा. मग आता आम्ही आले पोर पाहायला. हा. आहे की नाही? बरं पोराचे आई वडील आई तुम्ही आहे ना? हा. मग वडील गेले. वडील 14-15 वर्ष झाले, गाव घेऊन पळून जाईल. काय आऊ घेऊन म्हणजे एक बाई घेऊन पळून जाईल. अयो 14-15 वर्ष झाले. हा. मग आता कशी तिथे? आमच्या चितली होती. हा का? हिचीच मैत्रीण होती. असं. तिनेच आमचं घर म्हणजे तिने घर फसवलं आमचं. हा. आणि ती पोरगी घेऊन ती म्हणजे हिच्या मैत्रिणीला ती आमच्याच घरी यायची. मी लहान होतो मला एवढं आठवत नाही, पण आईच सांगते आम्हाला का ती घरी यायची आणि मग ती त्यांचं जोडलं लफडं आणि ती पळून गेली. आता आमच्या दीदीच्या लग्नाला अडचण येत असेल. येणार नाही का आता? नाही नाही अडचण यायचं काय लग्नाला कारण? अडचण येत लग्नाला असेल. कुठं तो आले ते? माजला, तो निघून गेला, आई तर जागेवर आहे ना. होय सोयरीक अशा वेळा अडचणीचीच ना. येते ना. का काय आपले पप्पा दीदीच्या लग्नाला तरी होते का? अरे गप ना. काय झालं? असं किरडावानी तो म्हणजे- आणखी काय आहे? मोठी बहीण आहे काय? अरे बापरे. म्हणजे काय आहे? मोठ्या बहिणीच लग्न झालं. नाही नाही काय बरं बाप नव्हता लागला? काय नाही काय नाही. अहो म्हणजे दीदीच्या लग्नाला तिचा बाप पाहिजे असं म्हणतो. हा मग वर बाप पाहिजेच ना. हा, असं. बरं हे बघा मी काय म्हणतो तो गेला 14-15 वर्षापासून बरोबर. हा. आता तुमची काही चुकी नाही. नाही नाही. आणि आता बघा आपल्या चौघामध्ये जाऊ द्या. मला माहिती नाही. नाही पाहुणे आमच्या रावळ्याला पाहुणे रावळ्याला माहिती नाही ना. तुमच्या पाहुण्या रावळ्याला नाही माहिती, आमच्या साऱ्या गावात तर माहिती, गणोगात तर माहिती. पण आता जे पुरीला पाहुणे दुसरे पाहुणे येतात ते पाहायला हा त्याला माहिती झालं त्याच्यामुळे तुम्हाला अडचण येत असेल का पुरीला? अजून एक सुद्धा मागणं आलं नाही. हा. म्हणजे नाही ना? म्हणजे नाही नाही म्हणजे येतच नाही. नाही नाही, 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 असं नाही असं नाही. सगळ्याला माहितीये बाप पळून गेलाय बाई घेऊन. बाई, नाही हा. नाही 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 असं- तुम्ही आता आमची पोर जर पाहिली हा. तर तुमच्या तोंडातला शब्द तोंडातच राहील का स्थळ येत होते का नव्हते येत? हा. हा बा, नाही नाही तुम्हाला मी सांगतो आमची जी बहीण आहे ना बरं का हा. ती MPSC ची परीक्षा देत होती. अच्छा. पण तिचं पालथं नशीब ती प्रत्येक वेळा नापासच व्हायची. ते सोपं नाही ना. मग ती विचार करता ना हो, बाप बाप पुढे गेला बाप पुढे गेला तर ते अभ्यासाला लक्ष कसं लागतं? तिला बाप आठवत नाही हो. नाही मला भेटत नाही. आईचा आवळा त्या काय नाही. काय? आता तिला त्या बापाशी काय घेणं पडलं? तिची आईने असे दिवस काढले, तिच्या आईनाने त्याचा विचार केला, तो माजला, तो निघून गेला, पोरकाला त्याच्यावाला ध्यास येईल आणि अभ्यास करणार नाही, अहो. तिचं डोकं चाललं नाही. हे बघ, बाई, तुम्हाला काय एक राहते सांगू- माहिती का? पोरात राहिला का वाईना बाप नसल्या घरात करमत काय? तुम्हाला तरी करमत असेल. तर तो त्यांनी पाहायला पाहिजे ना करणार. हा? मग तरी बरं हे बघा तिला आज पाहुणे बरं, बघा लिहून बाई, नाही तर नाही बघू बरं. बरं का? ते पोराला यायला बा. हो, रडू नका. मी जातो घेऊन तुमच्या बहिणीला. बापाची जागा कोणीच काढू शकत कोणी नाही. शक्य आहे का? व बाप तो बाप राहतो. तो आता हे बी बाप आहे पोराचा. कसं आलं पोराला घेऊन पोर पाहायला? माझा बाप एवढा भारी आहे हा. तुमच्या पोरीला सुद्धा बापासारखं प्रेम अरे करीन. पण तू भरल्या पुरल्या मग- घरात का म्हणून बोंबा मारून राहिला? मग आता तो रडू आवरायसाठी का नवरा पाहू का एखादा? अहो बरोबर त्यांचं बहिणीचं जमत नसन. नाही नाही वाईट बहिणी वाटत आहे.
नाही, जमलं आता आम्ही आलो म्हणजे जमलं. तुम्हाला सांगतो तिचा गुरु भाऊ होता ना, लय जीव लावायचा आम्हाला. लहानपणी कपडे लत्ते सगळं आणून द्यायचा. अरे गेला ना बाबा तो बी खापला ना आता. तोय गेला. हा 2-2, 4-4 दिवस राहायचा तो आमच्या घरी. दुसरा नाही कोणी. नाही आता गुरुभावच बंद केली नाही. का बरं? हा. बरं ते जाऊ दे गुरु भाऊच काय करायचं तुम्हाला आपल्याला. सांगतो लय जीव आता लावायचा. लेकराला कोणी काही बरं का? सांगायला. लय जीव लावायचा आम्हाला. तुम्हाला सांगतो 4-4 दिवस मुक्कामाला राहायचं आमच्या घरी. आम्ही लहान होतो. हा. तुम्हाला जीव लावायचा का तुमच्या आईला नेमकं. हं? सगळ्या कुटुंबाला जीव लावायचा आम्हाला. म्हणजे एक मामा होता आमचा, पण एक बापाचा बापाची मुलगा. माया दाखवली बरं. अरे बस ना तू तरी कमून मायवाली उस्ताद यांच्यावर मामासारखं प्रेम करायचं आणि यांच्यावर बापासारखं म्हणजे यांच्या नवऱ्यासारखं प्रेम हा. करायचं असं म्हणजे. आमच्या पण ते जाऊ द्या आपल्या तुम्ही उद्योग करायला आले का पोर पाहिला. नाही, पोर पाहिजे. उद्योग तुम्हीच सांगितलं बापाने याचं बायको तोंड- घेऊन याचं गेला. तोंड ठेसलं पाहिजे. नाही पोराची केली. पोरांबरोबर सांगितलं. हा दे हे बघा झाकून समोर ठेवलं बोलले की पाहिजे. नाही हो. झाक पोर खोटं हा. नाही बोललं. सगळं आहे ना सांगितलं पाहिजे. झाकून नाही लागलं ठेवायचं. का? असं मला लावून घेऊ नका. झाकून नाही ठेवायचं. झाकून कधी ठेवायचं कधी उघड. बरं आता पोरगी करा. हा ना बाहेर उघडी करा. दादाची जर आठवण आली नसती ना. काय करा. म्हणजे पोरगी दाखवा. अहो आम्ही आलोय का आलं पोर दाखवा तुम्ही आम्हाला. बरं हो हा ना बरं. लगेच बोल. हा? पाहून घ्या. काय पूर्वा पोर पाहून घ्या ना. ए हा, दाखवा ना. दीदी इकडे बस समोर. ये नाही 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 इथं बसू दे, इथं बस. इकडून इथं बसू इकडून दे, जागा आहे. सर तिकडं. इकडून तुम्ही हो तिकडं. बस बाई दीदी बस. पाणी लयच कमी आणलंय तेवढंच लागलं. पाणी. तुला काय काय ते ए बाया हा उचनाळ्या का पाणी पिऊन येईल नव्हता काय. नाही हो गाडी काय झालं ते लय पाणी प्यायला होतं ती सर मुठत आलंय. आता ह्यो पाहायचा कार्यक्रम आहे तो तांबे पिऊन घेतला बाई हा का नासकच पाहायचा काय मग आता पाणी कशाला आणलं ते. विचारा काय करायचं. बरं काय नाव गाव बाई चार दाखवत जायला दाखव बाई थोडासा. असं कवरच दाखवून तुला काय उपयोग सांग. हा गा पप्पा फायनल करा. मुहूर्ताची तारीख काढा. हो बाबनाला फोन करा पप्पा. तू साहेब अरे जा पाडतो का बाबनाच नंबर आहे का देऊ. तोंड ताब्याला घेऊन चावल्या. मुहूर्ताची तारीख लवकरात लवकर काढा. आता काय दम निघणार नाही मला. दमच नाही. हे पहिले स्थळ आलं का काय झालं येईन बाई मग अंडे ना येईन बाई. आता म्हणजे आता वराच दाखव हा होय. झालं जमलं जमल्यासारखंच आहे. फक्त आता मग अंड्याला आहे ना दमच निघाल्या. व्यवहाराचं बोला फक्त चला. गोट्याला आहे त्याचे करायचे काय नाव याचं. अंडे अहो गोट्या लहानपणी होतं अंड्या नाव माझं. काय कागदपत्र तेच नाव आहे काय मग आता मोठा झालोय मी. हा, राहू दे हम्म. ते कसं आहे आम्हाला सवय झाली ना सवय झाली. घरात म्हणतो आम्ही अहो. बाहेर वेगळं नाव देतो. पोरे किती मोठे झाले हम्म. त्यांना पोरं झाले पार नातवंड आले तरी आपल्याला ते पोरच आहे. हा, असं. मग काय नाव आहे खरं कोणाचं काशीला बरं. हा का बरं. विचारायचं असेल तर काही विचारू बाई पोरीला. हा, पदरवर घ्या घे बाई घ्या आता काय नाही स्थळच येईल बस. हा. जाऊ दे आपण काय झाकून ठेवायसाठी नाही ठेवलं तुला. हो फायनल फायनल अरे जमतं काय नाही दम नाही निघत आता. 25 वर्ष दम काढला. 25 वर्ष घेऊन जातो का. जा- घेऊन जातो तुम्ही का? जर म्हणत असले ना घेऊनच जाऊ. हा? म्हणजे आम्ही काय किती काय विकायला ठेवले काय. अहो तसं नाही अहो, मंदिरात पाहुणे काय तुम्ही लाज नसल्याने वागू राहिले. मंदिर हा? तुला एवढ्या पुरी पाहिल्या तवा नाही घाबरला हा नाही मला भेटलीच नाही त्यासारखी. भेटली नाही म्हणजे आपला मालच तसा आहे. हो. तुम्ही मागाची बडबड करीत होते का पोरीचा बाप निघून जायले मग स्थळच येत नसल माही पोरच एवढी नक्षत्रवाणी आहे. भारी तर भारी. जे स्थळ येईन का तिनेच तर थयाच नाही, नाही. काय येऊनच देऊ नका स्थळ आता. ऐका ना तुमच्या नावाचा फोटो भेट दाखवा मला का आला म्हणजे त्याचा काय मुक्का घ्यायचा आहे काय पोर तुमचे एवढे गोरे दिसते ना म्हणजे मावं पण तुम्हाला नाही. काय करायचं. मला पोरगी आवडली. तुम्ही हे बघा हे सोयरीक मोडली नाही पाहिजे. मी काय म्हणतो नाही नाही भाऊ आता हे काय काशीनाथ तो बापते असं चावळतो. मग तुमचं काय म्हणणं आहे असं शॅम्पल पीस तयार करायला मी अमेरिकेवरून माणूस बोलवला. नाही हो बाई तुम्ही काही म्हणा नका घेऊन मग? बोलणार हो बाबा अमेरिकेचा असू नाही चायनाचा असू पण मला या पोरी संग लग्न करायचं. बरं चला पोराला पोर पास आहे बरं बाई नाव सांगतो आमचं पूर्वा संपतराव दहीफोड. जाईल पुढे शिक्षण किती झालं तो ग्रॅज्युएशन. किती का व्हाय ना. अरे कापना बरं विचारा. मामा किती तुला मामा नाही आहे. मावशी आहे ना मला आहे ना भाऊ भाऊ आहे काय. एकच आहे ना एवढं. बहिणी बहीण नाही. मग तुम्ही दोघंच बहीण भाऊ का हा आई वाढला ना दोघं बहीण भाऊन एक बाप पळून जाईल. पळून गेला एकच म्हणजे भाऊ. दोनच आहे का अगं आपण
आपण दोघं बहीण भाऊ, आपली आई आणि एक पळून जाईल बाप. चौघ जणांचे कुटुंब आहे आमचं. असं आहे का? आणि आजी आजोबा का चाकले. ते लवकर गेले असते ते. हो बस झाला आता. बरं झालं माझ्या नावावर. आता काय विचारू नका. पोराला काय विचारायचं विचारा. मला काय नाही विचारायचं आता. गप्प आहे. आई विचार ग. तो नाव काय तो जाऊ काशीनाथ. बाप नाही का तुला? अरे काय चिरात बाबरा तो. ह्यो कोण आहे मग? अच्छा. नाही हा धरून आणले का बा असं? धरून काय याचा? मलाच नाही धरून आणलंय. तसं नाही, तुम्ही काय बोलले? काशीनाथ बाबूराव बाबूराव. घरपोडे असं बोलायला पाहिजे असं होतं सांग तुम्ही. ना. घर पडे ना. मग तुमचं तोंड शिवला का? नीट सांग. पाहुणे सांगतोय मी. अहो पण मग तुम्ही आज इतर वेळेला लय हो, बडबड दम करीत नका आहे. पोराला. हो. नाही नाही, इतर वेळेला लय तोंड चालतं यांचं. निघून जाईल राग राग. नाही नाही, मी गेलो तर गेलो निघून. नाही असं नका करू. नाही. गेलो तर गेलो निघून, आम्हाला काय गरज नाही. आमची त्याला बाबा, आमची पोरगी ना हिरोईन आहे. दोन ठिकाणी असं झालं म्हणजे असंच एका पोराने दम दिला. नाव गाव विचारायचं आम्हाला. तो पळाला. त्याला म्हणजे गाडी मला करायचंच नाही. मग आता किती हा, नको वर्ष मग. पळत राहील हा असं? काय माहिती त्याला आता मी धरून आणले. हा धरून नाही आता फायनलच येईलच धरून येणार मी आता. हा, नाही. बरं आई, विचार एकदा त्यांना. विचारा. बरं भाऊ, जमला ठीक नाही, जाऊ दे. तो शिक्षण 12वी. पास आहे का नापास? कोण? नाही पेपरला नव्हतं गेलो मी. म्हणजे नापासच 11वी झाली. हा हा. हा अन शेतीला ये. ते नाही विचारलं तुला अजून. शेती काय कोणाची कुणी दाखवित? मामा आहे का? हाय ना एक हाय. हा ना. बरं. मावशी? हा मावशी मावशी हाय का ती गेली? वारले ना ती. हा वारल्या ते दावा होता त्या काल. वारल्या हा का? मामा एकच होत. तो लहान आहे. हा, बायको एकच करायची मला आता. हीच हा ना. हा फायनल. बायको एकच करायची म्हणजे तुमच्यावाल्या घराण्या रिवाज आहे का काय दोन दोन बायकांचे? हाय ना. हं? माय ना आपला चुलता एक चुलता. तिने 2 बायका. तिसरी केली ना. तिसरी गेली. अरे बापरे. यांचं काय? यांचं मला राग राग नाही गेली. कोणाची? म्हणजे याची आहे ती जाऊ राग राग निघून गेली. ओ बाबा म्हणजे ह्या वयामध्ये एवढं मोठं तिला पोरं बाई असताना. थोडी झाली. अहो, आता आमचा बाप हे होता बघा ठीक आहे. तुमचा बाप जसा गेला. पण तुमच्या बापाला बाय दिली. मला तशी राग राग दिली. अहो मला वाटतं याच्याच बापाने जर यांच्या बापाने मै आई पळून नेली असली मग. नाही तसं. नाही ना, आपली बाई वर झाली. हा का? हा ते यांची मैत्रिणी वाटतं. हा मग नसेल. आमचे 15 झाले. हा, असं लय फरक आहे. 15. बरं जाऊ दे. हे बघा तुमचा कोणतरी पळून गेलाय. आपलं आई गेली पळून. हा आपलं आमचं पळून गेलंय. जाऊ द्या ना भाई. पोराची आई गेली पळून. असं. बरं मी काय म्हणतो, लग्न लावून द्या नाही तर पोरगी पळून जाईल. मी काय म्हणतो पाहुणे, तुम्हाला पोरगी कशी काय पळून जाईल? हा. मी नेत असतो बरोबर. पोरगी नाही पळू शकत. नाही पण न्यायची नाही ऐका आपल्याला. रे, ऐक ना. हा बोला. तुम्हाला मुलगी पसंत आहे का? हो हो एक नंबर आवडली मला. पसंत आहे दीदी तुला? हा 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 हा. पसंत आहे. मला विचारू दे. हो व्यवहाराचं बोला आता बंद झालं. अरे काय? व्यवहार म्हणजे काय म्हैस उभी केली काय मार्केट? नाही 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 वा? तसं नाही. काय खर्च काय करायचा बा लग्न कुठं करायचंय काय करायचंय कसं ते अरे व्यवहार. काय नाही, विचार जरा पुरीला. त्याला काय म्हणत्या? ठराव. ठरव बरं. हा. आम्ही बोलू ते. व्यवहार काय? ते ठरवून घ्या ना मग ठरवून घ्या. नाही नाही, व्यवहार करायला ते काय तुम्ही काय एखादं घरवीर आहे काय? हुशार हो लय पाहुणे तुम्ही. किती शिकले? लय हुशार तुम्ही. मी लय हुशार. माझा सोडवाय झाली मी. अरे हुशार. मग हुशार आहे म्हणजे आम्ही चिखलाचे गोळे थोडीचे. हा ना. आता प्युअर मातीचा गोळा दिसतो मला. हं. बरं मी काय म्हणते हा तुला ते म्हणे मागं नाही. हा मग मग ती कसं काढून आपण. तर मी काय म्हणत होते पाहुणे, हा. मग आता द्यायचं घ्यायचं कसं ते बोला. बरं. तुम्ही फक्त द्यायचं. हा आम्ही घ्यायचं. हात तुमच्या मुलीचा लांब ठेवला. द्या ना. लांब ठेवणे तर अरे गळ्यात बाप असते. आहे जीवाचा तवाला. बोलतो रे बाप अजूक. का बाप मेला? हे बघा द्यायचा गेला बाप पळून. स्थळ मोडलं तुम्हाला घरात घेणार नाही मी. मी काय म्हणतो बा, त्यांचा बाप गेला त्याच्या नावावर हागू नका. नाही रे, हे पोरे आमचं हो. ते तुमचा जाळ करा, पण जाळ. त्याचं नाव नका काढू. त्याचीच काय गेलं आम्हाला बरं जावं. विषय वर्ग 22 वर्षाचा आहे. आई जाऊन यांना 22 वर्ष झाली त्याच्यावाली आई जाऊन. त्याला 22 वर्षाचा होऊच तर याला आपल्या पुरीला पाहिल्यावर कंट्रोल व्हाय ना. आणि हा तर त्याच्यापेक्षा इस्पिक आहे दिसतं. यांना 22 वर्ष कसे काढले? बरं. त्यांना माहिती. तुम्ही हे बघा. तुम्ही सगळं तुम्ही खायचे प्यायचे कसं? कोणा बाय ठेवलं? हा बाय म्हणजे कामाला ठेवले का? कामाला. अंगणवाडीतली बाई अंगणवाडीतली. घरानेच तसं वाटत. बाय ठेवलं. अंगणवाडीतली. घ्यायचं काय ते बोला. बरं हे बघा. हे, ऐक. मी काय तर ऐका ना. ये बाई. हे बघा. आमच्या पोराला पोर पास आहे, तुमच्या पोराला पोरगा पास आहे. तर मला 10 लाख रुपये उडा लागेल. हो माझ्या पोराला.
झालं हा? हा? या बाबा रुपये घ्यायचा नाही रुपये पैशाचं कोण म्हणलं इथं मला पोरगी आवडली काय कमी आहे आपल्याकडे सगळे काय कमी आहे बाई आपला तांब्या या बाजूला घे मी तो त्याच्या बापाच्या डोक्यात आपला हा? पैसे नाही घ्यायचे नाही घ्या. हा मला पोरगी आवडली बरं मी काय म्हणतो तुम्ही इथं सोयरी करायला आले का भांडण करायला आले? काय झालं पाहुणे मा पोरे ना पोर पाहिलं भीत चाललं जमस काढी ना हा तर काय करू सांगा बापाला रेटाना पर्या लईच रायराज्य कारभार दिसतो. हा काय सांगा आणखी बरं चला अंधार कसे पडायच्या दिवस कसे दिवस काढायचे हे माझ्यावर माहिती बरं अंधार पडायच्या आत उरकून तुमच्या घे. वारीच गमत तुम्ही जसे काढले दिवसच मी दिवस काढतो काय सांगा आहे बरं मी काय म्हणतो पाहुणे जेव्हा कसं आहे माहिती आहे का पोराला पोरगी आवडली आणि पोरीला पोरगी आवडली दोघं एकमेकाला आवडले बरोबर आहे की नाही शेवटचा जो निर्णय आहे, तो आमची आई घेत राहते घ्या ना, घ्या तुम्ही निर्णय घ्या आमची आई जे बोलल हो जे बोलल ती पूर्व दिशा राहते हो चालेल चालेल नाही तुम्ही आता मध्ये बोलू का आता आम्ही दिवस करतो बरोबर हो हा, तुम्ही दोघं ठरवून घ्या काय हुंडा काय म्हणले हुंडा काहीच देऊ नका हुंडा देऊच नका का बरं त्याने गच्ची धरली तर एवढा फरक पडला नाही जात त्याला आता कसं आहे घरी घरी लागेल मी त्याला हा झालं हा रुपये घ्यायचा नाही नाही घ्या ना हा पण देवाचा लागल ना. कस काय मग बरोबर आहे. द्यायचा काय एवढी नक्षत्रावानी पोर म्या तळ हाताच्या फोडा सारखी मी जपली आणि तुमच्या या अशा कावरामध्ये द्यायची अहो आमच्याकडे काही कमी नाही आम्ही हुंडा मागत नाहीये हा हा वरून सोनं करतो पुरीला आम्हाला लागल ना हुंडा द्यायला दे कोण 5 तोळे सोनं पोरीच्या अंगावर टाकायचं आणि 5 लाख रुपये आम्हाला नगद लागतात अयो द्यायला हा ते बी तुम्हाला सांगतो बा ते बी तुम्हाला सांगतो जे तुम्ही सोन्याचे बिल करशाल ते आमच्या पोरीच्या नावाने करा करायचे हा आणि जे पैसे तुम्ही द्याशाल हे सगळे कॅश आणायचे 1 रुपया आम्ही ऑनलाईन घेणार नाही बरोबर कारण आमच्यावर पडली होती RTGS मारून नाही जमणार नाही ते नाही जमणार एक तर आमच्यावर माग एकदा ना रेड पडली होती खबर हा अहो आमच्या बापाने तिकडं काहीतरी उद्योग केले वाटतं तो पळून गेला हा आणि ते लोकांना वाटलं यांच्या घरात सोन्याचे काय सगळी अफवा झाली पुऱ्या गावामध्ये आणि सगळं गाव आलं खाण्याला आमचं घर असं ना मग असं आले इन्कम टॅक्स वाले पाडले रेट ठुलं खणून सगळं ठुलं वाटोळ करून आमचं सापडलं काय सापडलं कडची ती आत्ता टाकली आम्ही काय सांगू ते तुम्हाला? सगळं आता नवीन काम केलं मग हा का तेवढंच मागचा कार्य अजून काय काम राहिलं घराचं काय काम राहिलं का? लागण्याचे पैसे बाकी होते म्हणून जमा घराचं काही काम राहिलं नाही आता काहीच नाही राहील नाही मला वाटलं राहिलं असतं तर मग हे बघा, तुम्ही काय हुंडा घेऊ नका आणि आम्ही काय देतील हा काय तर पोरं ना घरी जावं म्हणून राहू द्या. कोण आहे? हे बा तुमच्याकडे महाराज 2 गाबाळ्या सांभाळता माय नाकीनं वारं अहो तो दुसरं सगळं तू- काम करेल बाला तो आमच्या समोर तुझी गच्ची जरी सुटला भाऊ त्या मी राहतो हा मी राहतो लग्न लावून द्या इथं हो 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 घर जावई? मी काम करतो हे सगळे बा, धुणं पाहुणे भांडी करतो तुम्हाला एक सांगू का बरं का? हा? आल्याबरोबर तुम्हाला काय बोललं होतं काय हा मेडे. मॅड आहे का बोलला होता ना हा याला आहे ना याला कुत्र्यासारखी वरतंगडी करून मुतायची सवय हा बापाची गच्ची धरितो मग हा? उद्या जर यांनी आमच्या घरात राहून आमची गच्ची धरली तर काय करायचं हा, पोरगी द्या आमच्याकडं हा? पोरगी द्या तिकडं पोरगी द्यायच्या लायकीच आहे का तू कस काय हा? काय अरे केलं तुला लाज तुम्ही एक नाही करा. ओय, बसा का थांबा हो. तुला लाज नाही मी हा? काय- आमच्या हे का बस ए, आमच्या ओके. ए, शांत काय बस. करते? हा, बरोबर. शांत बस सटकेले काय नाही नाही कसं काय तुम्ही तुला दाखवतो मी आमच्या सटकेलं पोराला काय. काय राव पोरगी तुला मी गोळ्या देतो थांब काय त्या? तू इथं सोयरीक करायला आला इथं आमच्या देखत तू गच्ची धरितो हा. हा? अरे तू काय तू काय शेण करतो अरे तू बाप आहे का शेण खातो का तू तो पोऱ्या तू गच्ची धरू सर त्याच्या घरी गेल्या मी त्याच्या घरात त्याच्या तोंडात अरे तुझी इथं डाळ शिजाना तू घरी गेल्यावर काय करणार आहे हा. हा? काय करणार गातीने चौथा पोरगी आवडली आणि काय हुंडा मागतो नाही म्हणलं ना कोणत्या तोंडाने हुंडा माझ्या मागतो पोरीच्या टाचा सारखा तरी तोवाला शिपताऱ्या तोंड आहे का माल नाही करायची हा? पोराला करायची मग तोंड तर किती तो लंबा लाट वाचला 10 लाख रुपये दे म्हणून हा? एवढं आमच्या रस्त्याने ठरलं होतं सापासारखी बरे भाई मी पोराला नाव नाही ठेवत हा सापासारखी जीप काढितो हा पुरवते का बरं, जाऊ द्या. लागते का हो मिटून घ्या जाऊ द्या
किती लागत तुम्हाला पैसे हुंडा? 5 लाख रुपये लागतील. आणि आता माका रुपये नाही. दिले वावर आहे का? माका रुपये नाही आता. माझ्या नावावरचं 2 एकर इकायचं. पावणे नाही का चौकाची तरी मावली. हे बघा मी तुला रुपये देऊ शकत पोरगी लागते मला हा. वावर आहे का 1 एकर आणि 5 लाख मला द्या. काय चुकलं? आणि सोनं मी घालतो. त्या पोराला म्हणायला तेच झालं. 5 लाख द्या, 5 लाख तिला. हा त्याला घाल हुंडा म्हणून. आई हे बाय ही आमची आई असून आमचा बाप पळून गेला, आमच्या बापाने तिकडं झक मारली, तरी आम्ही आमच्या आईवर असं बोट नाही केलं. हा असं बोलतो तुम्ही तुमच्या चौघाची. अरे बोट मोडून टाकलं असतं, बोट आमच्या आईने असं जर बोललं असतं. तुम्ही काय म्हणले याला मॅड म्हणले त्याच्यामुळे घोळ झालाय सगळा. तुम्ही त्याला नाव काय ठेवलं आले आले? हा पण तरी पण मला पोरगा पसंत आहे. हा काय झालं? ते दरवाजात बसले आपल्याला पाहिजे ते. हे मागं पळाले ना. तुम्ही हे बघा माझे संस्कार माझ्यावर वाईट नाही येते. बाप तसा आहे मा खोडील हा, बरं. म्हणून मी त्या गचूर ते धरलो. कळालं लगेच. मग 1 एकर सोडून 2 एकर ही, हा, हा. 5 तोळे सोनं जमत. आणि 5 लाख रुपये कॅश घेऊन आला ना भाऊ, तर इकडे तुला 1 गुंठा जागा देऊन तिकडे घर बांधून नाही नाही, तिकडे बाग आपलीकडे. बरं आई मी काय मी बा- तिकडे नाही. कुठं मी राहीन एकट्याकडे राहतो. मी कुठं राहीन? अगं ते काय म्हणतायत, हा. आपल्याकडे राहायचंय. तिथे कोणला? ह्यांना. कोण? ऐक पोराड पोत तिकडे घर बांधून राहतील. हं. ते काय मला सांभाळणार नाही. हं. समज झालं म्हणजे मग मी इकडेच राहील वाटलं. गीता काय याला काय? घरगडी म्हणून राहायचं काय? नाही राहील एक त्याला मिनिट घरी थांब, यायला. एक मिनिट थांब. आता इकडं का तो बाप बनून राहतो काय? थांब एक मिनिट हा. इथं राहायचं काय संबंध होता? मग ये बाई आपण झालं बा असं. मग यही झालं म्हणजे काय बाप होतो का मा? मग दुसरं कोण सांभाळणार? पोरे सांभाळणार नाही मला. नाही नाही, मग राहतो येईल बाईक काय गरज पडली यायच्या दारामध्ये राहायची काय? गीता काय घरगडी म्हणून राहणार आहे काय? इथं काय तो इटा आणून दिला होता का आम्हाला घर बांधायला? म्हणजे तू इथं राह- लागले. तुम्हाला म्हटलं ना काय लागेल ते देईल मी बस. का आला देतो? नाही, नाही, बापे तो माणूस वाचून नाही करा. एक मिनिट थांब, तो वाचून आमचं पोर आहे आडलं. ना. ऐ नरसाळ्या, तो वाचून आमचं आडलं काय? हं. तू म्हणतो तो आणून देतो, तो वाचून आमचं आडलं काय? हो उद्या अरे मी बाबा, वावर आदर राहील. काय तो आधाराची गरज काय? मी मोठा झालो आता, पंख आले मला, उठता येतं मला. तो आधाराची सकाळ गरज काय? पोराचं लग्न केलं तर मला जावळे रावळे 2 नातवंड होती एकाच वर्षात आणि तू आधार द्यायला चालला. तुम्हाला आधारची गरज नाही का? काय गरज पडली मला? आम्ही काढले, आधार कार्ड आहे त्यांच्याकडे. आम्ही सगळ्याचे आधार आम्हाला कार्ड काही काढले. गरज नाही आधाराची. हाय ना मायवाला पोरे, पोरीचं लग्न करून दिलं तर मा पोरे. एक लग्न केलं तर आम्ही घर बांधतो. आला मोठा शहाणा बाई आधार बरं, द्यायला. चला, पाहू नंतर काय बाई? आपण. एक लग्न केलं तर घर बांधतो, मग कोणाचं दुसऱ्यात आपण दुसरा तळा बांधतो. हा. कोणाचं ए, लग्न? काय? कोणाच लग्न होते? 1 एकरला मुळाच आणून कोणाच लग्न झालं? तुमच्याकडे बा ते सोडा एक सगळं. एक हे बा पहिले तुम्हाला लग्न मी झालं, सांगतो. काय माहिती आहे? तुमच्याकडे आहे ना, अहो ते डोकं चाललं मावाला. अहो ते आमच्या गल्लीत एक लग्न झालं होतं, त्याचा विषय चालू होता. हा. तुमच्या डोक्यात वरच आहे. तुम्ही ते डोक्यात नका आणू. आम्ही मॅड लोक आहे, त्याच्यामुळे तुम्ही डोक्यात नका आणू. नाही तुम्ही मॅड व्हायचं, तुम्हाला गोळ्या चालू करायला लागेल. हा. आहे का तयारी तुमची गोळ्या चालू करायची? घेतो की एक आपलं काय गोळी यांच्या कुठे? मॅडची. बरं मी काय म्हणतो, जाऊ द्या, पोराला पोरं आवडली, हम्म. पोरीला पोरं आवडले, पैसे देऊन टाका. तर आमची तयारी आहे. पण एक गोष्टीची आट आहे, पोराला आम्ही घर जावं ठेवायला तयार आहे. पोरगं राहू शकतं, तुम्ही तुमचा तिकडंच जाळा करा. पण तुम्हाला मला मी एक ट्रेन राहू शकते तिकडं. ते तुम्ही तिकडं काही करा. तुम्ही दुसरी बायको करा तिकडं. हा. दुसरी गोष्ट तुम्हाला सांगतो, तुम्ही सगळं तिकडचं वावर फावर काय असेल नसेल इकडून तुमच्याकडे, इकडे येऊ का? भंगार सुद्धा सगळे इकडे येऊ का? सगळं इकडे हो. संडासला ते दबड सुद्धा इकून या, बरं. तिकडून इकडे येऊ का इकडे सगळं? हा. तिकून तर इकून या सगळं. हा. हे बा आम्हाला बी बापाचा आधार भेटेल. मग मी तेच म्हणत होते ना. बरं का, ऐका ना, अहो दमा दमा तेच झालं असतं आपलं. हा काय ना? पण ऐका ना, मी काय म्हणतो, तुम्ही 2 मिनिटं ऐकून तर घ्या. हे बा, आम्हाला बापाचा आधार भेटेल, बरोबर आहे की नाही? हे बा, आपल्याला बाप नाही, बरोबर आहे की नाही? हा आई काय मत आहे तुझं? काय म्हणतो बापाचा आधार भेट आणि मग मला हे बापाचा आधार बिधार काय मला योग्य अहो नाही. माझ्याच बापाला आधारची गरज आहे. मग तुझ्या बापाला जर मी आधार दिला तर पोर म्हणतं आम्हाला बापाचा आधार भेटल. मग तो वाला आधार काय त्यांना भाऊ म्हणून भेटल का काय? तुझा भाऊ आहे का काय अहो मी नवऱ्याचा आधार देतो. तिला हा आणि त्याला भावाचा हा. नाही काय? आणि तो त्याला भाऊ- मी सांभाळतो, त्याला मी काय सांभाळतो. राहतील ना ते. अगं आई मी काय म्हणतो हा. पण हे बा, एक आठ आहे, सगळं आपण लग्न कार्य सगळं करू. हा. त्याच्या अगोदर तुम्हाला जशी परीक्षा द्यावं लागेल ती शाळामध्ये, तेव्हा पुढच्या वर्गात जाताना तसं तुम्हाला एक परीक्षा द्यावं लागेल. तिकडचं सगळं इकून टिकून इथं जमा करून द्या. हा. आलं का लक्षात? तुमच्याकडे ऑनलाईन काहीच घेणार नाही. हा सगळे पैसा अडका सगळे इथं आणून द्या, जमा पोतं भरून आणून द्या. हा. तुमच्याकडे काय काय आता? काय 2 म्हशी आहे, 2 म्हशी, 2 येले, वाटोळं करा. 2 येले, आणि 3 गाय आहे.
3 गाय अजून आणि 2 एरी 2 एरी हा 2 वावरे 2 वावर आहे. बरं साधारण किती रुपयाचं होईल हे सगळं? ते जायचं 3.5-4 लाख काय 3.5-4 3.5 कोटी कोटी मी म्हणलो हा का? बरं हा म्हणजे ना बा 2 पोते लागतील तुम्हाला. मान बरं लावायचं का? पोते आपल्याकडून घेऊन जा, बाहेर पोते ठेवले, पोते घेऊन जा, तेवढे 2 पोते भरून आणायचे आणि नंतर मग पोरीचं लग्न आम्ही हाजीगाजीत करून देऊ आणि तुम्हाला आम्ही सांभाळून घेऊ. फक्त ही गोष्ट कोणाला सांगायची नाही. बरं पैसे आणून देते ही गोष्ट कोणाला सांगू नका. नाही अजिबात नाही. आलं का लक्षात? मग तुमचं लग्न आहे तुम्हाला सांगतो आम्ही 101 पकवानं ठेवू. खाली पाहिजे ना लोकांना कोणतं 101 एवढे. हो खाते बरोबर. इकडून सुरुवात केली ना खायला अशी इकडे येईपर्यंत आहे ना दुसरी पंगत उठली पाहिजे एवढी पाकवान. म्हणजे 12 तास लागते खायला. गाड्याकच फिरत 1 पासून 12 पर्यंत. आणि आबा तुम्हाला सांगतो एवढं करून ज्या लोकांना सण होणार नाही त्या लोकांसाठी एक्झॅक्ट त्याच्याच मागे संडासची सोय. अहो बाबा मला काय म्हणायचं तुम्हाला कळतंय का? आपले पैसे घेतणारे 3.5 कोटी 101 काय 204 नाही करायचे का पकवान? नाही 204 नाही. ते म्हणते इथं आणून ठेवा सगळं. तुम्ही काय हा करू राहिले? तुम्हाला पटत का? मग काय करायचं? येड्यात का आपल्याला येड्यात काढून राहिले ते? अरे पण आता बघा तू जर जायला मी राहतो. अहो पण होंडा द्यायचं ठरलं ना. ते म्हणते सगळंच इकडे आणून टाकाल लग्न नंतर करून देतो म्हणे. हो हे नाही पटत बरं का आपल्याला. हा हे नाही जमणार. हा अजिबात पटत नाही. नाही हा तर देऊ का 5 आज काय देऊ का? हा देऊ का माझी? म्हणजे आम्ही काय चुके आहे काय? आम्हाला येड्यात काढता का? हे म्हणजे सगळं इथं आणून टाका मग लग्न लावून देऊ. तू काय गॅरंटी? थांब 1 मिनिट. तू मॅड कोणाला म्हणला? तू काय बोलला होता? मॅड बोलला ना? हा मॅड लोक असे बोलताय का? तू आहे मॅड. तू आहे मॅड. तुमचा पोरगा मॅड. हे वय मा डॅड इकडे. हे तुम्हाला सांगतो येण्यात काढून राहिले. हे म्हणते प्रॉपर्टी आणा आणि मग लग्न लावून देऊ. काय गॅरंटी? काय गॅरंटी? काय गॅरंटी? गेट आउट गेट आउट. तिला सोड तिला सोड. जाऊ दे आता कोण तिला पण वय मध्ये तुला मुस्कडा तो आला. वय मध्ये पळून घेऊन जाणार. पळून घेऊन जाणार. पळून असं कवर तुला ना कुठे पळून जाईल कोणा मागे ते पाहू आम्ही ब्याला ठेवू आम्ही. जाय चल दिवस गेले निघ. बरं चल. काय आलं? अरे पाहिजे केवढं हे. अरे जाय कुठं बसतो इकडं गुतत चाल. जातो का तो तांब्या घालू तोंडामध्ये. पळून घेऊन जाईन. हा आली तर पाहिजे बघ. चल पळून घेऊन जाईन म्हणतो. का घरात कुशल त्याच्या मागे निघाली होती वय मधी. रोडीत होता आणि तू कुशाल चालली होती. हा ना बाई 10 लाख रुपये गेले. मग तुम्हाला कळत कसं नाहीये? चाल वय मधी ते ना मा डोकं कुठं फिरलं तुला सांग. मॅड म्हणल्यामुळे मॅड म्हणले माझ्या डोक्यात नव्हतंच. एवढं कुशल हा पण आता तिचा काय दोष आहे तिला आपण सांगून ठेवलं तर हुंडा कमवायसाठी हा म्हणायचं. हा मला वाटलं गेले असते पळून तर भेटलं असतं तेवढंच. देवा इकडं काय दिलं असतं त्यांनी. तू ना आता पडकली. चल तिकडे गेली असती तुला पैसे भेटले असते का? काय कर तुला तारीख टिपायला लावली असती त्या पोरांनी घरात. ते उतावळा नवरा गुडघाला बाशिंग होता तो. चाल